नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपण एक अस्सल ग्रामीण जीवनशैलीचं दर्शन घडवणारं एक गाव आहे खेड तालुक्यामध्ये. त्याचं नाव आहे देवाचा डोंगर. या गावाचा व्हिडिओ आपण आज आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत. आणि या देवाचा डोंगर या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, हे गाव रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्याच्या हद्दीमध्ये वसलेलं आहे. फक्त 2 जिल्ह्याच्या हद्दीमध्येच वसलेलं नाही, तर दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या गावात एकूण ज्या 4 वाड्या आहेत, त्या 4 वाड्या 4 तालुक्यांमध्ये वसलेल्या आहेत. आणि या गावचं अजून आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं शंकराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. ज्या मंदिराला श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यान भरपूर भाविक भेट देत असतात, त्या शंकराच्या मंदिराला सुद्धा आपण आज सगळेजण भेट देणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रेक्षणीय स्थळांचं, ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन होण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण शंकराच्या मंदिराला भेट देणार आहोत देवाचा डोंगर येथील. आणि या देवाचा डोंगर गावातील ग्रामीण संस्कृतीची पण आपण आपल्या प्रेक्षकांना ओळख करून देणार आहोत. चला, आपण निघत आहोत शंकराच्या मंदिराकडे. मित्रांनो, देवाचा डोंगर या गावाच्या अगदी आपण एकदम जवळ आलेलो आहोत. आणि आपण इथं समोर पाहू शकतो, अतिशय समस्यांचं आगर म्हटलं तरी चालेल असं हे गाव आहे. आणि समोर बघू शकतो आपण सर्व रस्त्याचं काम सुरू आहे आणि सर्व रस्ता उकरलेला आहे. येताना फक्त आपण अत्यंत सावकाश प्रवास करायचा या रस्त्याने. सगळी खडी अंथरलेली आहे रस्त्यावर. आणि भविष्यात चांगला रस्ता या गावाला मिळेल अशी आपण आशा करूया. आणि आपण देवाचा डोंगर या गावाकडे मार्गक्रमण करूया. मित्रांनो, देवाचा डोंगर या गावात सध्या आपण आहोत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शंभू महादेवाचं स्वयंभू मंदिर असलेल्या एकदम मंदिराच्या पायथ्याशी आपण आहोत. एकूण 175 घरांची लोकवस्ती आहे मित्रांनो या देवाचा डोंगर या गावामध्ये. त्यापैकी जी घरं मंडणगड तालुक्यात आहेत त्या वाडीला भोळवली देवाचा डोंगर असं म्हणतात. जी घरं दापोली तालुक्यात आहेत काही घरं, त्याला जामगे देवाचा डोंगर असं म्हणतात. काही घरं महाड तालुक्यात आहेत, त्याला ताम्हाणे देवाचा डोंगर असं म्हणतात. आणि काही घरं जी आहेत ती खेड तालुक्यात येतात, त्याला तुळशी देवाचा डोंगर असं म्हणतात. आपण स्वयंभू शिवशंकर मंदिराच्या पायथ्याशी आहोत. आणि समोर जो पायरी मार्ग दिसतोय त्या पायरी मार्गाने आता आपण शंकराच्या मंदिराकडे निघालो आहोत. समोर मंदिराचं शिखर पाहू शकतो मित्रांनो आपण. असंच आपण एक 5 मिनिटाच्या चढाईने मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत.
देवाचा डोंगर या गावातील स्वयंभू शिवशंकर मंदिराच्या परिसरात आहोत मित्रांनो. आपण निसर्गाने केलेली मुक्त हस्ते केलेली उधळण, हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्या हिरवाईने नटलेल्या डोंगरावर धुक्याची धरलेली पांढरी शुभ्र चादर, असं निसर्गाचं भरपूर देणं लाभलेल्या या देवाचा डोंगर या गावामध्ये आपण एकदा तरी आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला हवी मित्रांनो. गावाचं नाव जरी देवाचा डोंगर असलं तरी हा डोंगर नेमका देवाचा आहे की समस्यांचा आहे हे मात्र इथं आल्यावर जाणवल्याशिवाय राहत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच आपण साजरा केलेला आहे. तरीही या गावामध्ये मित्रांनो अजून कुठल्याही प्रकारची वाहतुकीची व्यवस्था नाही, वैद्यकीय सोयीसुविधा नाही आहेत. 8वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा जरी असली तरी पुढील शिक्षणाची सोय नाही. आणि त्या पुढील शिक्षणाच्या सोयीअभावी किंवा पुढील शिक्षणाचं जर घ्यायचं झालं तर 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्या पायपीटीच्या भीतीने 8वी नंतर बरीचशी मुलं शाळा सोडून देतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे मुंबईकडे होणारं स्थलांतर गावातून मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं गावात जरी 175 घरांची लोकवस्ती असली तरी तुरळक माणसं गावात मला पाहायला भेटली. घरं मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु मनुष्यवस्ती मात्र फारशी या गावामध्ये नाही आहे. एवढ्या सगळ्या समस्यांचा इथं समस्या जरी भरपूर असल्या तरी इथं राहणारी माणसं मात्र या डोंगरा एवढीच विशाल मनाची आहेत. त्यामुळं अशा या डोंगरा एवढ्या विशाल मनाच्या माणसांना प्रत्यक्ष आपण इथं येऊन आवर्जून एकदा भेट द्यायला हवी असं आपल्या सर्वांना विनंती करतो. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवनवीन ठिकाणावरून भेटत राहू. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार.